परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात असलेल्या 30 वर्षीय युवकाने चिठ्ठी लिहून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी 9 ऑगस्ट सायंकाळी 6च्या दरम्यान घडली। गणेश आश्रोबा ठोंबरे असं या मृत युवकाचं नाव आहे। या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। गणेश ठोंबरे यानं रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीनं जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती। दरम्यान बामणी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसंच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामाही केला। यावेळी मृताच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी फाशी घेत आहे, सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना आढळून आली। मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश ठोंबरे हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होता। याच कारणातून त्यानं आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करतायत। कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होतीये। गणेश ठोंबरे याचे चुलत भाऊ तथा पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी सांगितलं की मागील 2 ते 3 दिवसांपासून गणेश हे मराठा समाजाच्या आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही असं म्हणत तो नैराश्यात होता। गणेशाच्या पश्चात त्याचे वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे। सोमवारी सकाळी गणेश ठोंबरे याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलाय। या ठिकाणी अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा प्रसंग आमच्या परिवारावर आलेला आहे। आमचा बंधू गणेश आश्रोबा ठोंबरे वय वर्ष 30 वर्षीय मागील 4-5 दिवसापासून त्याच्या मनामध्ये एक खंत निर्माण झाली होती की मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न चिघळत चाललेला आहे, अनेक वर्षापासून जरांगे पाटलाचं आंदोलनही सरकार जे काही भूमिका घेतलेली असंदिग्ध आहे, प्रमाणपत्रही कोणाला मिळत नाहीत आणि त्याचा कोणताही फायदा अद्यापपर्यंत काही जाणवत नाही। या नैराश्यामधून गणेशनं काल या राहत्या घरी गळफास लावून 4:30 वाजता आत्महत्या केली। गणेशचं कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे। भाऊ आहेत, बहिणी आहेत, वडील आहेत, चुलते आहेत, सगळे कुटुंब जे काही आहे ते उघड्यावर पडलेलं आहे। आणि मराठा आरक्षणासंदर्भात गणेशची भूमिका अत्यंत पहिल्या दिवसापासून अग्रेसर होती। अनेक वर्षाच्या चळवळीमध्ये तो हिरिरीने भाग घ्यायचा आणि विशेष म्हणजे एक त्याचा स्वभाव असा होता की गावातील प्रत्येक सामाजिक कामामध्ये तो पुढं असायचा। त्याला कोणताही मनामध्ये त्याच्या राग नव्हता, कोणाबद्दलही आकस नव्हता आणि तो प्रेमानं सगळ्यांची कामं करायचा। परंतु गावातलेही सगळे कामं तो करायचा, परंतु या मराठा आरक्षणाच्या प्रसंगातून त्यानं स्वतःला वाचू शकला नाही तो। आणि 4 दिवसापासून मनामध्ये एक दुःख होतं की आरक्षण आपल्याला भेटलं नाही, जरांगे पाटलाची मेहनत वाया गेली, आपली सगळ्याची मेहनत वाया गेली। आणि या सगळ्या नैराश्यामधून त्यानं काल तोही दुःखामध्ये गेला आणि आमच्या सगळ्यांना त्यानं दुःखामध्ये टाकलेले। आणि याच्या माध्यमातून एकच शासनाला आमची मागणी आहे की गणेशचं जो काही बलिदान आहे ते व्यर्थ न जाऊ देता शासनानं त्याला सर्वतोपरी मदत करावी, त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करावी आणि जे काही शासनाच्या नियमात जी काही आतापर्यंत बाकीच्यांना मदत दिली तशा प्रकारची मदत शासनानं द्यावी, हीच या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे आमची मागणी राहील। त्या कारणामुळे हॉलिडेच्या काही रद्द झाल्या का त्याच्यात ते चालवाच होता, ते हमशा मोबाईलवर पाहत होता की जरांगे पाटील आंदोलन उपोषण हमशा करत होते आणि त्याच्यासाठी मी निराश झालो। सरकार आपल्याला आरक्षण देत नाही आणि आपला जगून उपयोग नाही, त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असं ते म्हणत होता आणि त्याच्या चळवळीत होता। एबी न्यूज मराठीसाठी शांतीलाल शर्मा, परभणी।